काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे। गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक होते आणि त्यासाठी त्यांची अहमद पटेल यांच्याशी गुप्त बैठक सुद्धा झाली होती, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला। सोनिया गांधी यांनी प्रवेशाला परवानगी दिली होती, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भूमिकेमुळे हा प्रवेश रखडल्याचा दावा त्यांनी केला। दरम्यान पंकजा मुंडे यांनी या दाव्यावरती प्रतिक्रिया देताना गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी आता भाष्य करणं उचित नसल्याचं सांगत, माझे वडील कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले असं स्पष्ट केलंय। त्याच्यानं आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला। मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आमचं सगळं ठरलं। सोनिया गांधींची परवानगी घेतली, त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मी राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला पोटनिवडणूक लढावी लागेल। आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरचे दोघं आहेत, ते मला काही निवडून देणार नाहीत। तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच तिथं। मला मंत्री करा। मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री तर एकदम शक्य होईल का माहीत नाही, म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्र बरोबर करता येईल। आमचं सगळं ठरलं, ते गुप्तपणे आले। मी महाराष्ट्र सदनाला राहता एका हॉटेलमध्ये राहिलो, कोणाला कळून नाही। त्यावेळेला माणिकराव ठाकरे अध्यक्ष होते। आमचं सगळं ठरलं, रात्री गुप्त 2 वाजता बैठका झाल्या अहमद पटेलच्या, आमच्या मॅडमची परवानगी घेतली। आणि ते त्यावेळेला भाजपचे विरोधी पक्षाचे उपनेते होते, मोठ्या पदावर होते, पण अत्यंत अस्वस्थ होते। काय काय सांगितलं मला ते काय बोलणार नाही मी, पण ते म्हटले मला ही दोघं मला निवडून देणार नाहीत, कोण नागपूरवाले, म्हणून म्हटलं मला काहीतरी पद द्या। तर मी म्हटलं ठीक आहे। मी तेव्हा पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री आधी होतो, नंतर मुख्यमंत्री होतो। हे मुख्यमंत्री असतानाची गोष्ट झालं। मी नंतर मनमोहन सिंग यांना भेटायला गेलो, तर माझी आयुष्यातली राजकीय सर्वात मोठी चूक झाली ती की मी पंतप्रधान न विचारता सोनिया गांधींना विचारून हो म्हटलं, चला जमेल। पंतप्रधानांना बोलवलं, म्हटले तू हे परस्पर त्यांना आश्वासन दिले का? लगेच लक्षात आलं, म्हटलं हो नाही, मी मॅडमला विचारले, पण तुम्हाला विचारायचं चूकच झाली राहिली। तर म्हणले एका भाजपच्या सत्ताधारी विरोधी पक्ष गटनेत्याला मी जर आपल्या पक्षात घेऊन त्याला मंत्री केलं, ती लाच दिल्यासारखं मी बिलकुल करणार नाही। पहिल्यांदा ते माझ्यावर रागवले, मला डोक्याला मी हात लावला, म्हटलं काय किती मोठी चूक झाली। आणि मग नंतर आलो, म्हटलं आता काय मार्गच नाही ना, विचारायला पाहिजे होतं ना, माझी मोठी चूक झाली। शेवटी मंत्रिमंडळ करायचा अधिकार कोणाचा असतो? सोनिया गांधींनी मान्यता दिली, ठीक आहे, पण शेवटी मंत्रिमंडळ ते करतात। मी काय बोलावं, मी कुठं लपवावं तो मला कळत नाही। मी आलो आणि शेवटी सांगितलं सॉरी। आता काय करायचं त्याबद्दल? आता त्याचा एव्हिडन्स, त्याचं काही सिग्निफिकन्स नाही। मुंडे साहेब आता हयात नाही आहेत आणि त्यामुळे आता त्यांच्याविषयी काही आता वक्तव्य आम्ही करणं जे तिथे उपस्थित नाही ते उचित नाही, आणि त्याचं आता औचित्य नाही। मुळात असं काय तुमच्या काय करणार आहेत तुम्ही? त्याचं आहे का? एवढा विकास घालवला का? 500-600 कोटी कुणी नसणाऱ्या माणसाचं वक्तव्य आज काढणं आणि त्याचा दाखला देणं, अरे हो, त्यांनाच विचारतोय मी की त्यांनाही शोभत ते काही म्हणले असतील ते मी त्याला त्या ठिकाणी माझं उपस्थिती नसेल ते स्टेटमेंट मी देत नाही, आणि मी उपस्थित असले तरी त्या व्यक्तीचं प्रायव्हेट गोष्ट बोलणं सगळ्यांसमोर हे मला वाटतं उचित नाही। त्याबद्दलचं मला टिप्पणी करता येणार नाही, मी नव्हते। पण मला जे माझे वडील कळले ते या कमळातच जन्मले आणि कमळातच ते विसावलेले आहेत, आणि हे त्यांची पूर्ण जी जर्नी आहे ती जर्नी आहे। आता राजकारणामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये अजूनही त्यांचं नाव लोक घेतात, कोणत्याही अर्थाने। मी नाही म्हणत की पृथ्वीराज बाबांनी अनादराने घेतलंय, आदरानेच घेतलं असेल। दरम्यान संजय राऊतांनी यावर भाष्य केलेलं आहे। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये गेले असते तर त्यांचा जीव वाचला असता, असा दावा राऊतांनी केलाय। गोपीनाथराव मुंडे यांचा पक्षामध्ये छळ झाला होता, छळ केला होता लोकांनी, मानसिकदृष्ट्या त्यांच्यावरती आघात केले जात होते, त्यांचा अपमान केला जात होता गोपीनाथरावांचा। आम्हाला माहिती आहे, आम्ही दिल्लीमध्ये होतो तेव्हा ते पवार साहेबांना भेटले, ते काँग्रेसच्या नेत्यांना भेटले, पण मनमोहन सिंग हे एक सज्जनग्रस्त होते, त्यांना अशा प्रकारच्या पक्षांतराला त्यांनी विरोध केला होता। त्याच्यामुळे
त्यांना सल्ला देण्यात आला की तुम्ही आहात तिथेच थांबा. कदाचित जर ते काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते.